पुण्यामध्ये स्वारगेटमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेची शोध मोहीम ही तुर्तास स्थगित करण्यात आली आहे। गुनाट गावामध्ये ही मोहीम सुरू होती। बिबट्याच्या भीतीमुळे पोलिसांनी शोध मोहीम थांबवलेली आहे, तर उसातील शोध मोहीम काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे। प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। तुषार, खरं तर सकाळपासून तपास सुरू होता ड्रोनच्या सहाय्याने, डॉग स्क्वॉडच्या सहाय्याने। आता बिबट्याची भीती सुद्धा वाढत जाते आणि सोबतच जसजसा अंधार पडत जाईल तसतसं शोध मोहीम आणखी कठीण होणार आहे। नक्कीच विक्रांत, एकंदरीत जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये सकाळपासून शोध मोहीम सुरू होती। मात्र आता ती शोध मोहीम बिबट्याच्या भीतीमुळे थांबवण्यात आलेली आहे। पुणे पोलिसांचं जर आपण पाहिलं तर 100 पोलिसांचं एक पथक आणि इतर क्राईम ब्रांच आणि ग्रामीण पोलिसांची अशी मिळून 100 जणांची तुकडी, म्हणजे सुमारे 200 पेक्षा अधिक पोलीस खरं तर या संपूर्ण परिसरामध्ये कार्यरत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि त्यांची जी शोध मोहीम आहे ती आता थांबवण्यात आलेली आहे। ड्रोनच्या माध्यमातून असेल, डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून असेल, खरं तर ही संपूर्ण जी मोहीम आहे ती संपूर्ण परिसरात सुरू होती। आणि आता ही बिबट्याच्या भीतीमुळे, अंधार पडल्यामुळे ही मोहीम आता थांबवण्यात आलेली आहे। आणि आता पुणे पोलिसांचं हे पथक आहे हे आता पुण्याकडे मार्गस्थ होताना एकंदरीत पाहायला मिळतंय। मात्र क्राईम ब्रांच असेल, इतर जी पथकं आहेत, जी महत्वाची पथकं आहेत, त्यामध्ये डॉग स्क्वॉड असेल, त्यानंतर ड्रोन असेल आणि स्थानिक ग्रामस्थ असतील, यांची जी टीम ज्या बनवल्या त्या टीम अजूनही रात्रभर कार्यरत असणार आहे। मात्र या संपूर्ण परिसरामध्ये ऊसाची मोठी शेती आहे। ऊसाची मोठी शेती असल्यामुळे या ठिकाणी गुन्हेगाराचा शोध घेणं कठीण होत चालल्याचं पाहायला मिळतंय। मात्र रात्री जर आपण पाहिलं तर तो याच परिसरामधील एका घरामध्ये पोहोचला होता आणि त्या ठिकाणाहून एका महिलेकडून पाणी पिला, महिलेकडून पाणी घेतलं, पाणी पिला आणि तो तिथून मार्गस्थ झाला। त्यानंतर त्याची रात्रभर तो याच परिसरातील एका ऊसाच्या शेतामध्ये मुक्काम केला असल्याचा अंदाज खरं तर पोलिसांनी वर्तवलाय। आणि तसं त्या पद्धतीने संपूर्ण शोध खरं तर सुरू आहे। मात्र हजारो एकर ऊसाची शेती असल्यामुळे या ठिकाणी शोध मोहिमेला अडचण निर्माण होताना एकंदरीत पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणामध्ये हे जे पोलीस आहेत ते योग्य तो तपास करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र त्यांना कुठेतरी अपयशच येताना पाहायला मिळतंय। त्यामुळे रात्रभर ही मोहीम सुरूच राहणार आहे। त्यामध्ये तो सापडतोय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नाही, खरं या सगळ्या मोहिमेकडे तुमचंही लक्ष असू द्या। तुषार, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। आरोपी दत्ता गाडेची शोध मोहीम काही काळापुरती आता पुणे पोलिसांनी थांबवल्याचं पाहायला मिळते। पुणे पोलिसांनी गुनाट या गावामध्ये ही मोहीम सुरू केली होती। सकाळपासून जर आपण पाहिलं तर ड्रोनच्या माध्यमातून असेल, त्यानंतर श्वान पथकाच्या माध्यमातून असेल, दत्ता गाडेचा शोध पुणे पोलीस करत होते। त्यानंतर पुणे पोलिसांना दत्ता गाडेचं शेवटचं जे लोकेशन आहे ते गुनाट गावाच्या आणि नार्वी गावाच्या बॉर्डरवरती मिळाल्याची माहिती खरं तर स्थानिक ग्रामस्थांकडून मिळाली। आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी अधिक कुमक या ठिकाणी बोलवली आणि या ठिकाणची जी ऊसाची जी शेती आहे त्या ऊसाच्या शेतीची संपूर्ण पाहणी पोलिसांनी एकंदरीत केल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर ही जी मोहीम आहे ती आता काही वेळापुरती थांबवण्यात आलेली आहे। स्थानिक जे ग्रामस्थ आहेत त्यांचीही खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये मदत पुणे पोलिसांनी घेतल्याचं पाहायला मिळतंय। हे संपूर्ण जे गावकरी आहेत ते या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते आणि या संपूर्ण गावातील जी शेकडो एकर शेती आहे ती शेकडो एकर शेती त्यांनी पायदळी तुडवल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। शेकडो एकर शेतीमधील सरीना सरी या संपूर्ण जवानांनी असेल, त्यानंतर या ग्रामस्थांनी पायदळी तुडवली आणि या ठिकाणावरून शोध मोहीम खरं तर सुरू केली। दत्ता गाडे हा याच गावामध्ये राहतो, याच गावामध्ये तो वास्तव्याला आहे। तो काही वेळ याच गावामध्ये त्याच्या राहत्या घरीही आढळून आला होता। त्यानंतर त्याचं रात्रीचं जे लोकेशन आहे ते याच गावामध्ये शेवटचं मिळाल्यामुळे पुणे पोलीस आता तत्पर झालेलं पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणामध्ये कुमक या ठिकाणी बोलवलेली आहे। मात्र बिबट्याच्या दहशतीमुळे ही जी मोहीम आहे ती आता तात्पुरती थांबवण्यात आलेली आहे। मात्र क्राईम ब्रांच आणि ग्रामस्थांच्या मदतीने रात्रभरही ही मोहीम चालूच राहणार आहे। तुषार झरेकर, पुढारी न्यूज, शिरूर, पुणे।